हॅलो. वेलकम टू गायडन्स ग्रुप आणि मी समीर. आज तुमच्याशी डिस्कस करणार आहे बॅलन्स ऑफ पेमेंटबद्दल. बेसिकली आपल्याला इकॉनॉमीच्या संदर्भातल्या जितक्या काही महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत आणि इकॉनॉमी संदर्भातले जेवढे काही इम्पॉर्टंट लेक्चर्स आहेत जे NPSCच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत आणि कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी महत्त्वाचे आहेत ते आपल्याला आजपासून चालू करायचे आहेत. सो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट कन्सेप्ट. व्हॉट इज मीन बाय बॅलन्स ऑफ पेमेंट. सो आपण यातले जे मुद्दे आहेत ते बघूया, पण एक थोडासा त्याचा एक क्रक समजून घेऊया बॅलन्स ऑफ पेमेंटच्या संदर्भामध्ये. तो म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे काय असतं, तर एक सिम्पल गोष्ट की एखादा देश ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय व्यापार करतो किंवा त्या देशातली लोक की जेव्हा आंतरराष्ट्रीय जगताशी आर्थिक व्यवहार करतात तेव्हा हे आर्थिक व्यवहार ज्या पद्धतीने लिहिले जातात आणि त्या आर्थिक व्यवहारांचा जी पद्धतशीर नोंदणी आहे त्याला बॅलन्स ऑफ पेमेंट असं आपण म्हणू शकतो. म्हणजे काय, तर एखाद्या देशातली लोक ज्या वेळेला आर्थिक व्यवहार करतात किंवा तो देश जेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा आर्थिक व्यवहार करतो त्यावेळेला तो काही वस्तू किंवा पैसे हे बाहेरच्या देशामध्ये देतो, म्हणजे त्याला पे करावे लागतात. तर काही वेळेला त्यातूनच त्याला काय होतं, इन्कम जनरेट होतं. सो जेव्हा तो आंतरराष्ट्रीय व्यापार करतो त्या देशातली लोक आर्थिक व्यवहार हे आंतरराष्ट्रीय जगताशी करत असतात, विविध देशांशी करत असतात. त्या देशातले सरकारं ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहार जगाशी करतात त्यावेळेला या प्रोसेसमध्ये दोन्ही पद्धतीने हा व्यवहार होत असतो. म्हणजे जसे ह्या व्यवहारामधून पैसे कमवले जातात त्याच पद्धतीने पैसे द्यावे लागतात. म्हणजे काय, तर येणी आणि देणी या दोघांचाही समावेश असतो. तर हे जे इन्कम आणि म्हणजे रिसिप्ट आणि पेमेंट आहेत, या रिसिप्ट आणि पेमेंटची व्यवस्थित नोंदणी, त्याचा लेखाजोगा आणि त्याच्यामधला जो काही सार आहे तो तो म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंट. मग बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस आपण ऐकला असेल 1991ला झालेला. तो याचा अर्थ काय होता, बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस म्हणजे काय होतो, ज्याला आपण जास्त डेफिसिट, जेव्हा बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तूट तयार होते, म्हणजे काय, बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये डेफिसिट मोठ्या प्रमाणात तयार होतो त्यावेळेला बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस येतो. मग आता बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस म्हणजे काय, तर जसं आपण बघितलं की येणी आणि देण्यांचा तो व्यवहार आहे, म्हणजे रिसिप्ट आणि पेमेंट साईडचा तो व्यवहार आहे. सो जर इन्कम तुम्ही 100 रुपये कमवत असाल आणि तुमचं पेमेंट म्हणजे एक्सपेंडिचर साईड जर 200 रुपये असेल तर तुम्हाला ही 100 रुपये तूट झाली. आता ती 100 रुपये तूट तुम्हाला भरून काढावी लागणार आहे. मग आता ती 100 रुपयाची तूट कशी भरून काढणार तुम्ही, तर तुम्हाला आंतरराष्ट्रीय जगताकडनं कर्ज घ्यावं लागेल, म्हणजे IMF असेल, वर्ल्ड बँक असेल, किंवा तुम्हाला तुमच्या देशातले काही गोष्टी विकाव्या लागतील, ॲसेट्स तुम्हाला सेल करावे लागतील. याचाच अर्थ काय, की जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय व्यापार करता त्यावेळेला जर तुमचं इन्कमपेक्षा तुमचं एक्सपेंडिचर म्हणजे काय, पेमेंट साईड, तुमचं येण्यापेक्षा तुमची देणी जर जास्त लागत असतील तर तुमची ही जी तूट आहे ती तूट भरून काढण्यासाठी तुम्हाला आंतरराष्ट्रीय जगताकडून जे पैसे घ्यावे लागतात, जे कर्ज घ्यावं लागतं, त्यातूनच ती तूट भरून निघते. पण ते जे कर्ज असतं ते पुढे जाऊन काय होतं, तेच आपल्यावरती डेप्ट क्रिएट करतं, एक कर्जाचा बोजा वाढवतो आणि मग पुढे जाऊन पुन्हा एकदा ज्या वेळेला तुम्ही इंटरेस्ट पेड करता त्यावेळेला ते एक्सपेंडिचरमध्ये वाढत जातं. एक वेळ अशी येते की तुम्हाला कोण पेमेंट द्यायलाच तयार होत नाही, म्हणजे तुम्हाला कर्ज द्यायलाच तयार होत नाही. म्हणजे एक उदाहरण घेऊया की माझ्या घरामध्ये किंवा कुठल्याही XYZ घरामध्ये जर एखाद्याचा इन्कम 10 रुपये असेल आणि त्याचा एक्सपेंडिचर जर 20 रुपये असेल तर तो 10 रुपये कुठून आणणार. मग तो 10 रुपयासाठी काय करेल, कर्ज काढेल किंवा तो बाहेरनं आणेल, व्याजाने आणेल. मग आता ते म्हणजे त्यांनी काय केलं की एक्सपेंडिचर 20, इन्कम 10 रुपये त्याला बाहेरनं आणावे लागले. आता ते जे 10 रुपये आहेत ते त्याला पुन्हा कोणाला तरी परत द्यावेच लागणार आहे, ज्याच्याकडनं घेतलेत व्याजासकट द्यावे लागणार आहे. आणि नंतर मग असं करता करता पुढे काय होईल की त्याला ते इन्कम 10 रुपये राहणार आहे पण एक्सपेंडिचर मात्र 20चं 25 होईल, 25चं 30 होईल, 30चं 35 होईल. मग एक वेळ अशी होईल की त्याच्यावरती जो कर्जाचा बोजा आहे त्याचं व्याज फेडतानाच त्याला मूळ मुद्दल द्यावी लागेल. त्याची व्याज फेडताना त्याचं मूळ इन्कम निघून जाईल. म्हणजे मुद्दल राहिली बाजूला, व्याजासाठी पण त्याला कर्ज घ्यावं लागेल आणि मग त्याची जी आर्थिक पत आहे ती ढासळून जाईल. शेवटी त्याला घर विकावं लागेल, नाही तर घरातल्या वस्तू विकाव्या लागतील. करेक्ट आहे. आणि मग त्याला घर चालवायला सुद्धा पैसे नसतील तर तो कुठे जरी पैसे मागायला गेला तरी कोणी त्याला पैसे देणार आहे का, नाही. मग हे जे घराच्या बाबतीत आहे तेच एखाद्या देशाच्या बाबतीत होतं.
ठीक आहे. आणि ह्याच पुढे काय होतं की बॅलन्स ऑफ पेमेंट जो आहे हा कधी पण इक्विलिब्रियम राहण्याचा प्रयत्न केला जातो, किंवा जर डेफिसिट असेलच तर ती कमीत कमी ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. सो ही बॅलन्स ऑफ पेमेंट 1991ला ज्या वेळेला भारतामध्ये बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस झाला होता, म्हणजे हेच झालं होतं की आपल्याकडचे गव्हर्नमेंटचे खर्च इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये होते, पब्लिक एक्सपेंडिचर ज्याला आपण म्हणतो तो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये होता, व्यापार तूट इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये होती की आपल्या देशामध्ये परकीय चलनाचा जो साठा आहे ज्याच्यामधून आपण हे म्हणजे पेमेंट्स करत असतो, ह्याच्यामध्ये साधारण आठवडाभर पुरेल एवढेच काय ते पैसे राहिले होते. मग त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यवहार होणार कसा? ठीक आहे. सो बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस त्या काळामध्ये चालू राहिला होता. मग आपल्याकडे हे जे काही पद्धती होती 1991च्या अगोदरची, जी काही शासन व्यवस्था होती आपल्याकडे किंवा आर्थिक पॉलिसी ज्या आपण देश राबवायचं, त्या अशा पद्धतीने होत्या की आपल्याकडे इन्कम जनरेट करणंच कठीण होत होतं. शेवटी मग काय केलं, ज्या वेळेला हे बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस मिटवण्यासाठी जेव्हा IMF कडनं वर्ल्ड बँककडनं जेव्हा आपण उसनी घेतलं म्हणजे कर्ज घेतले, त्यावेळेला ते कर्ज असं नाही मिळालं, ते अटींच्या स्वरूपात मिळालं. आणि त्या अटी भारताला पद्धतीने राबवता याव्यात म्हणून मनमोहन सिंगांनी एक 1991 पॉलिसीचं फ्रेमवर्क पण केलं होतं, आणि आपल्याला त्या क्रायसिसमधनं बाहेर काढलं गेलं, किंवा आपण त्या क्रायसिसमधनं बाहेर आलो. ठीक आहे. नाहीतर मग देशामध्ये फार मोठी आर्थिक टंचाई निर्माण झाली असती, आर्थिक आणीबाणी त्यावेळेला तयार झाली असती. तर त्यामुळे आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून पण बॅलन्स ऑफ पेमेंट हा मुद्दा महत्त्वाचा आहे. सो आय होप तुम्हाला बॅलन्स ऑफ पेमेंट जे काही मी आत्तापर्यंत सांगितलं ते नीट समजलं असेल. आता आपण ह्याच्या एक एक ओळीवरती लक्ष देऊया, आणि ह्यातल्या बारकावे जे आहेत, टेक्निकल जे पॉईंट आहेत, जे मुद्दे आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत त्याच्याकडे थोडंसं आता लक्ष देऊया आपण. सो लेट्स स्टार्ट. आता एक एक पॉईंट आपल्याला हा परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाचा म्हणून आपण पाठ करू शकतो. सो ही पहिली एक डेफिनेशन आहे, बघू आपण. तर काय केलं जातं बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये, व्यवहार तोल ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, त्याच्यामध्ये आपण असं करतो की एखाद्या देशाचा व्यवहार तोल म्हणजे काय, तर विशिष्ट कालावधीमध्ये म्हणजे एका वर्षात त्या देशातील नागरिक व जगातील इतर देश यांच्यामधील सर्व आर्थिक व्यवहारांची केलेली पद्धतशीर नोंदणी. ठीक आहे. म्हणजे जे मगाशी मी जे सांगितलं की जेव्हा एखादा देश, एखादा नेशन जेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापार करतो त्यावेळेला तो दोन्ही तर्फे होतो, म्हणजे रिसिप्ट म्हणजे जसा तो इम्पोर्ट करतो तसं तो एक्सपोर्ट पण करतो, जसा तो पैसे घेतो तसा तो देतो. ठीक आहे. तर ती जी व्यवहार आहे त्या व्यवहारांची नोंदणी, यामध्ये त्या देशाला अन्य सर्व देशांकडून येणारी येणी म्हणजे आपण रिसिप्ट म्हणू त्याला, रिसिप्ट, आणि अन्य देशांना द्यावी लागणारी देणी यांचा समावेश असतो. त्याच्यानंतर देशाचा व्यवहार तोल हा नेहमी दुहेरी नोंदणीवर आधारित असतो. दुहेरी नोंदणी म्हणजे काय, तर एक इन्कम साईड ज्याला आपण रिसिप्ट म्हणतो, आणि एक पेमेंट साईड ज्याला आपण एक्सपेंडिचर म्हणतो. सो रिसिप्ट आणि पेमेंट या दुहेरी नोंदणी असं असतं. त्यामुळे ताळेबंदावर देशाची एकूण देणी व एकूण येणी समान असतात. एकूण देणी आणि एकूण येणी समान असतात ताळेबंदावरती. त्याच्यानंतर बघू आपण व्यवहार तोलात खालील बाबींचा समावेश होतो. मग व्यवहार तोल म्हणजे काय, बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये कशाचा समावेश होतो. एक म्हणजे निर्यात वस्तू म्हणजे एक्सपोर्टमधून येणारे इन्कम. ठीक आहे. इन्कम फ्रॉम एक्सपोर्ट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. फर्स्ट इज म्हणजे निर्यात वस्तू आणि सेवांपासून मिळणारं उत्पन्न. सेकंड, आयात वस्तू आणि सेवांसाठी द्यावी लागणारी देणी, म्हणजेच काय, तर पेमेंट फॉर इम्पोर्ट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. त्यानंतर परदेशातून मिळणारं भांडवल, कॅपिटल रेज बाय फॉरेन, आणि परदेशात दिलेली भांडवली देणी म्हणजे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट इन द आउटसाइड वर्ल्ड. ठीक आहे. सो ही चार गोष्टी ज्या आहेत की इन्कम, एक्सपोर्टपासून मिळणारं इन्कम,
पे करावे लागणार, इम्पोर्टमुळे पे करावे लागणारे पैसे, परदेशातून येणार इन्कम आणि आपण भांडवली देणे, असं जे आपल्याला द्यायची परत ती. त्याच्यानंतर बघू आपण व्यवहार तोलाचे. आता हे जे आहे बॅलन्स ऑफ पेमेंट, हे दोन पद्धतीने ह्याला आपण अभ्यास करू शकतो. ह्या BOP बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये दोन पद्धतीचे अकाउंट असतात. इथे आपण एक डायग्राम काढूया. एकाला म्हणूया आपण करंट अकाउंट आणि एकाला म्हणूया आपण कॅपिटल अकाउंट. करंट अकाउंटमध्ये पण दोन गोष्टी येतात. एकाला म्हणतो आपण व्हिजिबल, म्हणजे काय तर ट्रेड अकाउंट म्हणूया आपण त्याला. व्हिजिबल जे दिसतं ट्रेड अकाउंट, ठीक आहे. आणि अनविजिबल ज्याला म्हणूया आपण अदृश्य खातं म्हणतो आपण त्याला. अदृश्य खातं म्हणजे साधारण ह्याच्यात येतात. हे अनविजिबल, अदृश्य खातं, हे जर आपण नीट काढूया आपण. अदृश्य खाते म्हणजे ह्याच्यामध्ये बेसिकली येतात सर्व्हिसेस, फायनान्स वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत त्या, ते पेमेंट किंवा एड वगैरे ह्याच्यामध्ये येते. ह्याच्यामध्ये प्रॉपरली कशा येतं, व्हिजिबलमध्ये गुड्सचा ट्रेड येतो, फक्त गुड्समध्ये येतात. तर सर्व्हिसेस बाकीच्या सगळ्या गोष्टी काय येतात ह्याच्यात. म्हणून याला म्हटलं आपण व्हिजिबल आणि अनव्हिजिबल अशा पद्धतीने म्हटलं आपण त्याला, ठीक आहे. तर हे दोन अकाउंट त्याच्यामध्ये असतात करंट अकाउंटमध्ये पण. आणि मग उरतं कॅपिटल अकाउंट, ज्याच्यामध्ये साधारणपणे भांडवल असतं, ठीक आहे. म्हणजे IMF कडनं घेतलेली देणी असतील, IMF कडनं घेतलेलं कर्ज असेल, नंतर FDI असेल, त्यानंतर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट असेल, तर हे काय आहे, किंवा एक्सटर्नल असिस्टंट असेल. सो हे कशात येतं, कॅपिटलमध्ये येतं. सो अशी दोन करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट मिळून काय होतं, हे बॅलन्स ऑफ पेमेंट बनतं, ठीक आहे. सो म्हणून मगाशी जे आपण म्हटलं की या दोघांचा आपण ताळेबंद बरोबर जुळतो. मग आपण बघूया की व्यवहार तोलाचे चालू खाते. व्यवहार तोलाचे चालू खाते म्हणजे काय आपल्याला बघायचं आहे, बॅलन्स ऑफ पेमेंटचं करंट अकाउंट बघायचं आपल्याला, बॅलन्स ऑफ पेमेंटचं करंट अकाउंट. सो इथे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहेच की व्हिजिबल आणि नॉन व्हिजिबल किंवा अनव्हिजिबलमध्ये असे दोन ह्याच्यात येतं. ट्रेड अकाउंट व्हिजिबलमध्ये येतं, ज्याच्यामध्ये फक्त गुड्समधले मेनली घेतलं जातं, आयात आणि निर्यातीचं. तर अनव्हिजिबलमध्ये मग ते सर्व्हिस, फायनान्स असं सगळ्या गोष्टी घेतल्या जातात. सो आपण बघूया आता याच्यामध्ये, ठीक आहे. दृश्य वस्तू म्हणजे ते दिसतं, ठीक आहे. म्हणजे वस्तूंचा आयात आणि निर्यात येतो व्हिजिबलमध्ये, जे आपण हे इथं बघितलं एक पॉईंट. तर अनव्हिजिबलमध्ये काय येतं, देणग्या, नंतर ह्याच्यात येतं. त्याच्यानंतर अदृश्य वस्तू म्हणजे काय काय येतं, तर बँकिंग जे आपण म्हटलं ना इथे, हे अदृश्यमध्ये येतं. बँकिंग, इन्शुरन्स, ट्रान्सपोर्टेशन, शिपिंग, कळलं. याची येणी देणी जे असतात ते कशात येतात, नॉन व्हिजिबल किंवा अनव्हिजिबल अकाउंटमध्ये येतात, अदृश्य खात्यामध्ये येतात, ठीक आहे. आणि हे कशात येतं, तर दृश्य खातं. दृश्य खातं म्हणजे याला व्यापार खातं पण आपण म्हणू शकतो, याला व्यापार खातं पण म्हणतात, इंग्लिशमध्ये त्याला ट्रेड अकाउंट पण म्हणतात, ठीक आहे. सो हे कशात येत आहे, सगळं करंट अकाउंटमध्ये, लक्षात ठेवा तुम्ही, ठीक आहे. दृश्य वस्तूंच्या आयात निर्यात म्हणजे इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट, देणग्या म्हणजे एड, फॉरेन एड ज्या असतात त्या, तीन म्हणजे काय, ह्या सर्व्हिसेसमधून येणारं उत्पन्न, आणि चालू खात्यात वस्तू सेवांच्या देवाणघेवाणींच्या व्यवहारांचा समावेश होतो, ठीक आहे. सो बेसिक काय आहे, इम्पॉर्टंट पॉईंट जर आपण लक्षात ठेवला तर हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, ठीक आहे. हे लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये हा मुद्दा येईल की चालू खात्यामध्ये कशाचा संबंध असतो, तर चालू खात्यामध्ये वस्तू व सेवांच्या देवाण आणि घेवाणीच्या व्यवहारांचा समावेश असतो, ठीक आहे. वस्तू सेवांची देवाण आणि घेवाण, ठीक आहे. असं लक्षात आलं. करंट अकाउंटमध्ये काय येतं, तर बेसिकली करंट अकाउंट सिम्पली काय येतं, तर काय रिसिप्ट साईड येते आणि पेमेंट साईड येते, ठीक आहे. काय बाहेरच्या देशातून आपल्याला आलं, ठीक आहे. आपण भारत काढूया का इथे, मग तुम्हाला कळेल. हा थोडासा असा वेगळा भारत काढूया आपण, थोडं चुकलं तर माफी असावी, ठीक आहे. पण साधारण असा, तर काय काय आलं आणि काय गेलं म्हणजे काय, बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये त्याची नोंदणी होते. डन. बाकी त्याच्यात टेक्निकल पॉईंट लिहिलेलं आहे. दृश्य खात्यात काय येतं,
तर वस्तूंच्या आयात निर्यात होते. अदृश्य खात्यात काय होतं, तर बँकिंग, विमा, वाहतूक, जहाज यासारखे ज्या सर्व्हिसेस आहेत त्या सर्व्हिसेसचं जे काही नोंदणी येते ती अदृश्य खात्यात होते. ठीक आहे, कारण ते दिसत नाहीत अशा पद्धतीने म्हणू शकतो आपण. डन. हां, सो फायनली काय, तर चालू खात्यात कशाच्या होते, तर वस्तू आणि सेवांच्या देवाण आणि घेवाण. देवाणघेवाण म्हणजे काय, रिसिप्ट आणि पेमेंट. ठीक आहे, हे काय येणार आणि काय जाणार त्यांचा व्यवहार. म्हणजे काय, काय आलं, ठीक आहे, तर पैसे आले, काय गेलं म्हणजे पैसे गेले, अशा पद्धतीने. ठीक आहे. त्याच्यानंतर आता चालू खात्याचं महत्त्व काय असतं ते बघूया आपण. आलं तर हे 2 स्टेटमेंट लक्षात ठेवा परीक्षा झाली तर. पहिलं म्हणजे चालू खात्यावरून देशाचा व्यवहार तोल अनुकूल आहे की प्रतिकूल आहे याची निश्चिती येते. म्हणजेच काय, तर तुमच्या बॅलन्स ऑफ पेमेंटची सिच्युएशन काय आहे, बॅलन्स ऑफ पेमेंट. ठीक आहे, बॅलन्स ऑफ पेमेंटची सिच्युएशन काय आहे. ठीक आहे, सिच्युएशन किंवा स्टेटस काय आहे बॅलन्स ऑफ पेमेंटचं, हे कशावरून जज केलं जातं, तर करंट अकाउंटवरून केलं जातं. कारण सिम्पल आहे ना, कारण तुम्ही जर देशाच्या बाहेरनं 500 रुपयाचा माल आणलात, बरोबर आहे, ठीक आहे, म्हणजे तुम्ही इम्पोर्ट केलं. ठीक आहे, जर तुम्ही 500 रुपीज गुड्स अँड सर्व्हिसेस इम्पोर्ट केलेत आणि जर तुम्ही पाठवलेत, एक्सपोर्ट केले तुम्ही ओनली 50 रुपीज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, करेक्ट आहे, 50 रुपीजचे गुड्स आणि सर्व्हिसेस तुम्ही काय केले, एक्सपोर्ट केले. याचा अर्थ काय होतो, 450 रुपये कोण देणार, मग त्यांना हे 450 रुपये कोण देणार, कोणातर पैसे बाहेरनं कर्ज घेऊन यावं लागेल ना आपल्याला. ठीक आहे, मग आता काय होईल, जे तुमच्या घराचं होईल तेच देशाचं होईल, आहे की नाही. सो हे जे आता 450 रुपये, कारण 500 रुपयाचं तुम्ही इम्पोर्ट केलं, 50 रुपयाचं तुम्ही बाहेर विकून आणलं, म्हणजे तुम्ही मिळवले फक्त 50 रुपये, त्याबद्दल तुम्हाला द्यायचेत किती आता, 500 रुपये. यालाच आपण बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणतो ना. सो हा जो उरलेला बॅलन्स आहे 450 रुपयाचा, हा कोण देणार, सो त्यासाठी कर्ज घ्यावं लागणार. कर्ज घेतलं की मी तुम्ही कर्जात डुबणार, मग व्याज द्यावं लागणार, करेक्ट आहे. म्हणून कशावरती बघितलं जातं, तर तुमचा बॅलन्स ऑफ पेमेंट चांगला आहे की नाही. ठीक आहे, तुमच्या बॅलन्स ऑफ पेमेंटची सिच्युएशन कशी आहे, ज्याच्यावरती देशाचे आर्थिक व्यवहार चालणार आहेत, आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहार चालणार आहेत, त्याची हेल्थ कशी आहे, त्याचं आरोग्य कसं आहे, हे फक्त कुठच्या गोष्टीवरनं कळतं, तर चालू खात्यावरनं. का, कारण करंट अकाउंटमध्येच आपल्याला काय कळतं, इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट जे आहे त्यातले महत्त्वाचा गाभा आपल्याला त्यातून कळतो. आणि मग आपल्याला कळतं की बाबा आपण सरप्लसमध्ये आहोत का तुटीमध्ये आहोत. तूट जर कंट्रोलच्या बाहेर असेल तर मग कर्ज घ्यावं लागतं आणि कर्जाचा बोजा अंगावरती घेऊन फिरावा लागतो. एक वेळ अशी येते, मागे सांगितल्याप्रमाणे, की आपल्याला कोणी कर्ज देत नाही आणि आपले सगळे पैसे हे व्याज फेडण्यातच जातात म्हणून. ठीक आहे, त्याच्यानंतर आणि दुसरं इम्पॉर्टंट त्याचं काय आहे, तर एक ते आहे, आणि चालू खात्यातील व्यवहारांचा भांडवली खात्यावर परिणाम होतो. म्हणजे काय, तर बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये जे मी तुम्हाला सांगितलं की करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट असतं. ठीक आहे, सो करंट अकाउंटमध्ये जे काही घडतं त्याचा पूर्ण परिणाम बॅलन्स ऑफ पेमेंटवर पडतो, ते मी तुम्हाला सांगितलं. आणि त्याचबरोबर ह्या कॅपिटल अकाउंटची जी हेल्थ आहे त्याच्यावर सुद्धा भांडवली खात्याचा परिणाम होतो. कारण जर करंट अकाउंटमध्ये तुमची 450 रुपयाची तूट असेल ना, तर तुम्हाला ही तूट भरून काढायला कॅपिटल अकाउंटमध्ये पैसे घ्यावे लागतात. म्हणजे इथे तुम्हाला कर्ज उभं करावं लागतं, कळलं, तर हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आणि ते जर इकडे सरप्लस झालं तर हे सरप्लस पैसे कॅपिटल अकाउंटमध्ये जमा करता येतात. ठीक आहे, त्यांनी तूट असेल तर मग इथे पैसे बाहेरनं आणावे लागतात. ठीक आहे, त्यामुळे कॅपिटल अकाउंटची पण तुमची सिच्युएशन कशी आहे, की करंट अकाउंटमध्ये व्यवहार कसे आहेत त्याच्यावरती डिपेंड असते. त्याच्यानंतर व्यवहार तोलाचे भांडवल खातं बघू आपण, व्यवहार तोल. ठीक आहे, व्यवहार तोल म्हणजे आता आपण करंट अकाउंट बघितलं, आता आपल्याला बघायचं आहे बॅलन्स ऑफ पेमेंटचं कॅपिटल अकाउंट. ठीक आहे, आता कॅपिटल अकाउंटमध्ये काय काय येतं, तर कॅपिटल अकाउंटमध्ये बघू आपण, मी तुम्हाला ती डेफिनेशन समजावून सांगतो की कॅपिटल अकाउंट्स रेकॉर्ड ऑल इंटरनॅशनल purchases
and sales of assets such as money, stock, bonds, एस. सो मेन म्हणजे काय, इट इन्क्लूड्स फॉरेन इन्व्हेस्टमेंट, अँड लोन्स. कळलं म्हणजे काय, तर मराठीत सांगायचं झालं तर यामध्ये कर्ज आणि गुंतवणुकीच्या व्यवहारांचा समावेश होतो. ठीक आहे, कशाचा कर्ज, मगाशी मी तुम्हाला इथे डायग्राम पण काढून दाखवला तुम्हाला, बरोबर आहे की कर्ज जर करंट अकाउंटमध्ये तर तूट निर्माण झाली तर तुम्हाला इथे कर्ज उभं करावं लागतं. ठीक आहे, तर कर्ज, गुंतवणुकीच्या व्यवहारांचा समावेश म्हणजे इन्व्हेस्टमेंटच्या जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या. त्यानंतर भांडवली खात्यात परदेशी मालमत्ता व देणी यांचा समावेश. कॅपिटल अकाउंटमध्ये फॉरेन ॲसेट्स किंवा फॉरेन इन्व्हेस्टमेंट आणि काय म्हटलं आपण, लोन्स. ठीक आहे, क्रेडिट हे पण होतं. आणि ह्या खात्यावरून कळतं की आंतरराष्ट्रीय ज्या देशाचं कॅपिटल अकाउंट स्ट्रॉंग असेल त्या देशाच्या आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थितीची कल्पना येते. ठीक आहे, कारण बघा करंट अकाउंट जर तुमचं डल झालं तर त्याचा परिणाम कॅपिटल अकाउंटवरती होतो, कारण तुम्हाला कोणीही इन्व्हेस्टमेंट आणत नाही. तुमच्या घरामध्ये जर तुम्ही कर्जबाजारी असाल, जो धंदेवाला किंवा जो दुकानवाला प्रचंड कर्जात डुबलेला आहे, त्याला कोणीही त्याच्याकडे इन्व्हेस्टमेंट करत नाही, त्याला कोणीही कर्ज देत नाही. याचा अर्थ त्याचा करंट अकाउंट कसं आहे, बरोबर आहे, त्याचा बिझनेसचा रोजचा व्यवहार कसा आहे, त्याच्यावर तो कर्जबाजारी आहे का कसा आहे, त्याच्यानुसार त्याचे कॅपिटल त्याला भांडवल उभं करताना त्याचं क्रेडिटपणा लागेल. तसंच देशाचं असतं की जर तुमच्या देशाच्या करंट अकाउंटची सिच्युएशन अत्यंत वाईट असेल तर तुम्हाला कॅपिटल अकाउंटमध्ये पैसे उभे करताना प्रॉब्लेम येतो. कुठलाही देश तुम्हाला उभा करत नाही. त्याच्यामुळेच किंवा कुठलीही आंतरराष्ट्रीय संस्था मग तुमच्यावरती अनेक निर्बंध लागूनच तुम्हाला पैसे देण्यात येतात. म्हणून कॅपिटल अकाउंटची हेल्थ किंवा तुमचं कॅपिटल अकाउंट किती स्ट्रॉंग आहे याच्यावरती तुमच्या देशाची आर्थिक परिस्थिती किती चांगली आहे आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये हे दिसून येतं. हे लक्षात घ्या. ठीक आहे, आणि तसं असण्यासाठी कॅपिटल अकाउंट स्ट्रॉंग असण्यासाठी तुमचं करंट अकाउंट कसं पाहिजे तर स्ट्रॉंग हवं. करंट अकाउंटमधले व्यवहार हे स्ट्रॉंग हवेत, बॅलन्स हवेत. हे महत्त्वाचं लक्षात असू द्या. जे मी आता एक्सप्लेन केले ते इंग्लिशमध्ये सुद्धा मी एक्सप्लेन हे केलेलं आहे की रेकॉर्ड ऑल कॅपिटल अकाउंट, रेकॉर्ड ऑल इंटरनॅशनल परचेसेस अँड सेल्स ऑफ ॲसेट्स such as money, stock, bond, and includes foreign investment and loans. So foreign investment it means FDI, FFI means foreign institutional investment, then commercial bond, IMF कडनं घेतलेलं कर्ज किंवा पैसा, नंतर NRI डिपॉझिट्स, एक्सटर्नल असिस्टन्स, हे सगळं येतं. असिस्टन्स, आर्थिक मदत जगाकडून घेतली. सो असं हे येतं. कळलं, असं कॅपिटल अकाउंटमध्ये. आता बघू आपण की बॅलन्स ऑफ पेमेंटचं काय महत्त्व आहे ते. सो आता आपण करंट अकाउंट बघितलं, कॅपिटल अकाउंट बघितलं. आता आपल्याला बघायचं की बॅलन्स ऑफ पेमेंटचं काय महत्त्व आहे ते. ठीक आहे, ओव्हरऑल बॅलन्स ऑफ पेमेंटचं. कारण आपण काय बघितलं, बॅलन्स ऑफ पेमेंटचं करंट अकाउंटबद्दल आपण बघितलं, कॅपिटल अकाउंटबद्दल आपण बघितलं काय महत्त्व आहे, त्यामध्ये काय कन्सिडर आहे. आता एकदा बघूया की ओव्हरऑल बॅलन्स ऑफ पेमेंट का इम्पॉर्टंट असतं. कारण त्याच्यामुळे काय होतं, देशाची आर्थिक स्थिती स्पष्ट होते. ठीक आहे, आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील देशाची स्थिती स्पष्ट होते. तर परीक्षेत जर तुम्हाला प्रश्न आला की देशाची आर्थिक स्थिती आणि व्यापारातील देशाची आर्थिक स्थिती खालीलपैकी कुठली गोष्ट स्पष्ट करते किंवा प्रूव्ह करते, तर त्याचं काय असेल उत्तर, तर व्यापारातील देशाची स्थिती हे बॅलन्स ऑफ पेमेंटवरती कळून येतं.
जसं 1991 हे सर्वसाधारणपणे बेस्ट एक्झाम्पल आहे की करंट अकाउंट ढासळणं म्हणजे काय परिस्थिती असते. तुम्हाला माहिती असेल की आपल्या डॉलर्स म्हणजे रुपयाचं डॉलर्सशी जी तुलना होते किंवा रुपी कन्व्हर्टिबिलिटी आपण ज्याला म्हणतो, ठीक आहे, किंवा रुपीचा एक्सचेंज रेट जो आपण बघतो, हा सगळ्या आपण कशावरती बॅलन्स ऑफ पेमेंटच्या सिच्युएशनवरच डिपेंड असतो. त्यात पण तुम्हाला विशेष लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे आपल्या देशाची जी रुपी कन्व्हर्टिबिलिटी आहे, रुपयाचं फॉरेन एक्सचेंजशी होणारं जे काय म्हणतात तुलना आहे, ती तुलना आणि ती कन्व्हर्टिबिलिटी ही आपल्या चालू खात्यावरती म्हणजेच काय बॅलन्स ऑफ पेमेंटच्या करंट अकाउंटवरती फुल्ली कन्व्हर्टेबल आहे. ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवा की बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये करंट अकाउंटची सिच्युएशन काय आहे किंवा बॅलन्स ऑफ पेमेंटची तुमची सिच्युएशन काय आहे, त्याच्यानुसार फक्त तुमच्या देशातली आर्थिक स्थिती नाही तर तुमच्या देशाची आंतरराष्ट्रीय व्यापार करताना काय सिच्युएशन असणार आहे हे सुद्धा कळतं. तुमच्या देशामध्ये आर्थिक मंदी येणार आहे की तुमचा देश आर्थिक संकटात सापडणार आहे किंवा आर्थिक आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये तुमची स्थान काय असणार आहे, तुमच्या देशामध्ये फॉरेन करन्सी कसा असणार आहे, त्याचा रिझर्व कसा असणार आहे, या सगळ्या संदर्भामध्ये बॅलन्स ऑफ पेमेंट फार इम्पॉर्टंट ठरतं. आणि आपल्या देशामध्ये तर आंतरराष्ट्रीय व्यापार करत असताना जी रुपयाची कन्व्हर्टिबिलिटी आहे ही तर पूर्णपणे ही कशावरती डिपेंड आहे, तर करंट अकाउंटवरती डिपेंड आहे. त्यामुळे आपल्या देशाचा परीक्षेमध्ये लक्षात ठेवा की आपल्या देशाचा रुपया हा करंट अकाउंटवरती फुल्ली कन्व्हर्टेबल आहे, हा लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हा पॉईंट विसरू नका. ठीक आहे, इथे लिहितो पाहिजे तर मी पुन्हा की इंडियन रुपी इज फुल्ली कन्व्हर्टेबल ऑन करंट अकाउंट. ठीक आहे, बॅलन्स ऑफ पेमेंटचं जे करंट अकाउंट आहे त्याच्यावरती हा फुल्ली कन्व्हर्टेबल आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे जेवढं करंट अकाउंट स्ट्रॉंग तेवढं तुमचं महत्त्व, तुमचा रुपया मजबूत. जेवढं करंट अकाउंट सिच्युएशन बेकार तेवढा रुपया ढासळणार असं. ठीक आहे, लक्षात ठेवा, रुपया ढासळणं आणि किंवा रुपया ढासळणं आणि देशाच्या पॉलिसीनी तो कमी करणं ह्या दोघांमध्ये फरक आहे. ठीक आहे, आपण ते रुपयाच्या वेळेला बघूया. आता महत्त्वाचं एक लक्षात ठेवा की भारताचा व्यवहार शेष सातत्याने प्रतिकूल राहिलेला आहे. म्हणजे काय आपला की आपला बॅलन्स ऑफ पेमेंट काय आहे, नेहमी म्हणजे हा डेफिसिटमध्येच असतो. बॅलन्स ऑफ पेमेंट इंडियाचा काय आहे, हा डेफिसिटमध्येच असतो. ठीक आहे, डेफिसिट कोणाचा, इंडियाचा, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, यावर उपाययोजना सुचवण्यासाठी केंद्र सरकारने डॉक्टर सी रंगाराजन समिती नेमली होती. ठीक आहे, कशासाठी, ह्याच्यासाठी. आणि 1993 यांनी आपला अहवाल सादर केला होता. बरं, की कसा कमी करायचा. त्याच्यानंतर की आपण जे बघितलं की बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये दोन आहेत, एक करंट अकाउंट आहे आणि एक कॅपिटल अकाउंट आहे. करेक्ट आहे ना, आपण बघितलं एवढं सगळं. तर आत्ता जो आपला रुपया जो आहे, आपला जो आत्ता रुपी आहे, हा रुपीज फुल्ली कन्व्हर्टेबल हा करंट अकाउंटवरती आहे. कळलं, ही सध्याची परिस्थिती आहे, राईट. पण हा जो रुपीज आहे हा रुपी कॅपिटल अकाउंटवरती कन्व्हर्टेबल करा. ठीक आहे, कॅपिटल अकाउंटवरती कन्व्हर्टेबल करा. ठीक आहे, आत्ता सध्या कशावरती आहे, हा लक्षात ठेवा. ठीक आहे, आपला रुपी हा सध्या करंट अकाउंटवरती कन्व्हर्टेबल आहे. करंट अकाउंटवर कन्व्हर्टेबल आहे, ते पण फुल्ली कन्व्हर्टेबल आहे. मग असे मी सांगितलं, तर तो कॅपिटल अकाउंटवरती कन्व्हर्टेबल करा असं 1997 तारापोर समितीने सांगितलं होतं. मी हे सारखं का सांगतो, परंतु परीक्षेमध्ये हे येईल की कुठल्या कमिटीच्या रिकमेंडेशननुसार इंडियाचा रुपी म्हणजे भारताचा रुपी हा फुल्ली कन्व्हर्टेबल हा कॅपिटल अकाउंटवरती करावा असं सुचवण्यात आलं होतं. तर त्याचं उत्तर आहे तारापोर समिती 1997. ठीक आहे, हां, तर तसं पण आपण तसं केलेलं नाही. काही कमिटीने असं सुचवलं की पार्शली करंट अकाउंट आणि पार्शली कॅपिटल अकाउंटवर ठेवा, तेही आपण नाही केलं. तर आत्ताही आपलं काय आहे, करंट अकाउंटवरच रुपया फुल्ली कन्व्हर्टेबल आहे. कॅपिटल अकाउंटवरती करणं याचा अर्थ काय, आता मी तुम्हाला एक सिंपल गोष्ट समजावून सांगतो. ठीक आहे, की
का कॅपिटल अकाउंटवरती नाही करत आपण? एक सिंपल गोष्ट आहे की समजा मला जर तुम्हाला कर्ज द्यायचे आज, तुम्ही काय बघणार, कुठली गोष्ट बघणार माझी, तर माझा आत्ताचा पेमेंट किती आहे, बरोबर आहे, आणि त्या पेमेंटमधून मला घर चालवायला किती पैसे लागतात आणि उरतात किती आहे, त्याच्यानुसारच तुम्ही ठरवाल ना की मला किती पैसे द्यायचे, का माझ्याकडे क्रेडिट कार्ड्स किती लाखाचे आहेत त्याच्यावर तुम्ही ठरवणार, करेक्ट. सो त्याच्यामुळे करंट अकाउंटवरती रुपया कन्व्हर्टेबल ठेवणं हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून प्रॅक्टिकल आणि काय म्हणूया खरं म्हणजे प्रॅक्टिकल आणि ते व्यवहार्य आहे असं आपण म्हणू शकतो कॅपिटल अकाउंटपेक्षा, ठीक आहे. असं त्याच्यानंतर आपण बघूया की व्यापार तोलामध्ये केवळ ठीक आहे. हां, आता आपण एक ही कन्सेप्ट आपण बघूया की अनेक लोकांना माहिती नसते की बॅलन्स ऑफ पेमेंट वर्सेस बॅलन्स ऑफ ट्रेडमध्ये काय आहे, ठीक आहे. सो बॅलन्स ऑफ पेमेंटला व्यवहार तोल म्हणतात, व्यवहार शेष किंवा व्यवहार तोल म्हणतात, तर बॅलन्स ऑफ ट्रेडला व्यापार तोल म्हणतात, ठीक आहे. सो आपण बॅलन्स ऑफ पेमेंट बघितली, ही सगळ्यात मोठी ब्रॉड कन्सेप्ट आहे, बरोबर आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण सगळं बघितलं, करंट अकाउंट असतं, कॅपिटल अकाउंट असतं. करंट अकाउंटमध्ये मग विजिबल आहे, अनविजिबल आहे, करेक्ट आहे. विजिबलमध्ये गुड्सचे एक्सपोर्ट इम्पोर्ट बघितलं जातं, तर अनविजिबलमध्ये काय बघितलं जातं, तर सर्व्हिसेस वगैरे बघितल्या जातात, करेक्ट आहे, बरोबर आहे तसं. सो बॅलन्स ऑफ पेमेंट तर खूप ब्रॉड कन्सेप्ट आहे. तर बॅलन्स ऑफ ट्रेडमध्ये काय, तर बॅलन्स ऑफ ट्रेडमध्ये फक्त वस्तूच्या आयात आणि निर्यातमध्ये होणाऱ्या येणी आणि देणी म्हणजे काय, तर हा जो आहे आपण दृश्य जो आहे आपला दृश्य करंट अकाउंटमधला जो दृश्य आहे जे काय म्हणतात व्हिजिबल अकाउंट आहे, ठीक आहे, ज्याला आपण व्यापार तोल ट्रेड अकाउंट म्हणतो, त्याच्यामध्ये फक्त गुड्सच्या इम्पोर्ट आणि एक्सपोर्टची नोंदणी होते, गुड्सच्या इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचा विचार होतो, तो म्हणजे बॅलन्स ऑफ ट्रेड, ठीक आहे. हां, तर व्यवहार तोल काय, तर वस्तू सेवा ह्या झाला बॅलन्स ऑफ पेमेंट. बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये काय येतं, वस्तू सेवा यांच्या देवाणघेवाण, तर कर्ज गुंतवणूक असं सगळं. सो लक्षात ठेवा की बॅलन्स ऑफ ट्रेड म्हणजे ओनली गुड्स, ठीक आहे, एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट, ठीक आहे, आणि त्याचा नोंदणी, त्याचं काय म्हणूया त्याला तेच अकाउंटमध्ये आपण पकडतो. सो बॅलन्स ऑफ पेमेंट काय, ही ब्रॉड कन्सेप्ट आहे, करेक्ट आहे ना, ब्रॉड कन्सेप्ट आहे, करेक्ट. ज्याच्यामध्ये आपण बघितलं की करंट अकाउंट असतं, कॅपिटल अकाउंट असतं, करंट अकाउंटमध्ये मग ट्रेड अकाउंट आहे जे व्हिजिबल आपण म्हणतो ज्याला, आणि अनव्हिजिबल अकाउंट आहे ज्याला आपण अदृश्य खातं म्हणतो. सो एवढं सगळं हे बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये येतं. तर बॅलन्स ऑफ ट्रेडमध्ये फक्त गुड्स आणि सर्व्हिसेसचा एक्सपोर्ट इम्पोर्टचा येण्या देण्याचा नोंदणी होते. सो आय होप तुम्हाला हा मुद्दा आजचा जो मी सांगितला आहे तो समजला आहे, ठीक आहे. आता मी अजून एक तुम्हाला एक पॉईंट सांगतो, ते नीट लक्षात ठेवा, ठीक आहे. तर IMF तुम्हाला माहिती असेल, तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ठीक आहे. तर ही परीक्षेमध्ये लक्षात ठेवा की IMF, ठीक आहे, अकॉर्डिंग टू IMF बॅलन्स ऑफ पेमेंटची कन्सेप्ट जी आहे ना, त्याच्यामध्ये ती लोक 3 अकाउंट पकडतात बेसिकली IMFमध्ये. एक आहे करंट अकाउंट पकडतात असते, कॅपिटल अकाउंट पण पकडतात, आणि थर्ड ते पकडतात फायनान्शियल अकाउंट पकडतात ते, ठीक आहे. सो फायनान्शियल अकाउंटमध्ये ते काय करतात, तर ठीक आहे असं, तर इंडियामध्ये तसं पकडत नाही. इंडियामध्ये काय करतात, इंडियामध्ये करंट अकाउंट आहेच, कॅपिटल अकाउंट आहे, ठीक आहे. सो हा जो फायनान्शियल अकाउंटमध्ये हे लोक जे कन्सिडर करतात, फायनान्शियल अकाउंटमध्ये ज्या गोष्टी कन्सिडर करतात, हे फायनान्शियल अकाउंट इंडियामध्ये कशात ॲड असतं, बेसिकली कॅपिटल अकाउंटमध्येच हे फायनान्शियल अकाउंट ॲड असतं, ठीक आहे. सो लक्षात ठेवा की IMF करंट अकाउंटमध्ये ट्रान्झॅक्शन वेगळं ठेवतं, कॅपिटल अकाउंटमध्ये ट्रान्झॅक्शन वेगळं ठेवतं, तर फायनान्शियल अकाउंट हा पूर्ण वेगळा ठेवतो, ठीक आहे. पण इंडियामध्ये काय केलं जातं, तर हा जो फायनान्शियल अकाउंट आहे जो IMF वेगळा करतं, तो आपल्याकडच्या कॅपिटल अकाउंटमध्येच तो कन्सिडर केला जातो. हे लक्षात ठेवा, ही महत्त्वाची गोष्ट मी सांगितली आहे.
ठीक आहे. आणि बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिसबद्दल पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो आय होप तुम्हाला हा व्यवस्थित कळलेला आहे. व्हिडिओ जर आवडले तर इकॉनॉमिक्सचे जेवढे व्हिडिओज मी बनवणार आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून ते सगळेच्या सगळे नीट बघा. तुम्हाला तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील, फॅक्च्युअल डाटा पण क्लिअर होईल आणि बाकी फॅक्च्युअल डाटा तर पुस्तकामध्ये असतोच. ठीक आहे. सो गुड बाय. पुन्हा एकदा भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये.